मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। आंदोलनामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलाय। यामुळे सकाळी कामावर जाणारे नोकरदार वाहतूक कोंडीमध्ये अडकतायत। आंदोलन लवकरात लवकर संपवावं अशी मागणी सर्वसामान्य मुंबईकरांची आहे। या आंदोलनाबद्दल, या वाहतूक कोंडीबद्दल आपण काही लोकांशी विचारणार आहोत। सर, किती वेळापासून तुम्ही आहात आणि कुठून तुम्ही कुठे चाललेले आहात? 20 मिनिटं झाले ब्लॉक आहेत आम्ही। 20 मिनिटं झाले ब्लॉक आहेत आणि ड्युटीला चाललोय, त्यामुळे मी रिपोर्टिंग माझी चुकली आता। आम्ही तासभर झालाय इकडे थांबलोय। ते तिकडे पोलीस साहेब होते, त्यांना विचारलं की पुढे ब्लॉक आहे की नाही, त्यांनी सांगितलं क्लीन आहे, म्हणून आम्ही निघालो, पण परत इथे येऊन थांबलोय। आंदोलनाबद्दल काय वाटतं? काय वाटते म्हणजे हे कॉमन पब्लिकला खूप त्रास होते। ट्रॅक बघा, स्टेशनाच्या बाहेर बघा, कितीतरी त्रास करून ठेवलाय। हे 2-3 दिवस आपल्या गणपती फेस्टिवल मध्ये गेले म्हणून ठीक आहे, पण आता सध्या लोक ऑफिसला जातील, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आप कहाँ पर जा रहे हो, कहाँ से, कितने टाइम से आप फंसे? अभी मैंने आधा घंटा नहीं 1 घंटा हो गया। मैं गेटवे जाना है, ऑफिस में जाना है, कितना टाइम ले रहे हैं, लेट हो रहा बहुत लेट हो गया आज। है। कितना टाइम हो गया, कहाँ पर जा रहे हो? और अभी काफी पीछे ट्रैफिक जाम लगा हुआ है और अभी तो हम लोग इधर हॉर्निमन सर्कल है वहाँ जा रहे हैं। तो काफी लगभग 20-25 मिनट से यहाँ पे ट्रैफिक में फंसे पड़े हैं और ये पीछे फ्राइडे को भी काफी जाम रहा था। कितने देर से कहाँ पर जाना है आपको? हमको फोर्ट जाना है और आधे घंटे से हम लोग इसी हाईवे पे लेट हो गया। तर उशीर झालेला आहे अनेकांना। कुठून जायचं, कुठून आलेले आहात, कुठे जायचं? मी पुण्याकडून आलोय, मला इकडे पुढे फोर्टकडे जायचंय। अच्छा, उशीर झालेला आहे, मजबूत उशीर झालेला आहे, खूप मजा येते। आणि धन्यवाद। आंदोलन सुरू मी आहे। असू द्या, चालू द्या, आंदोलन बंद व्हायला पाहिजे कुठेतरी। तर मुंबईमध्ये आता खरा पीक अवर म्हणजे गर्दीची वेळ सुरू झाली आहे। रोज ऑफिसला जाणारे मुंबईकर मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकात दाखल झालेत आणि त्यांनाही सीएसएमटीवरच्या या गर्दीचा त्रास सहन करावा लागतोय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, सर्वसामान्य मुंबईकर आपल्या नोकरीवर जाण्याच्या हेतून घराबाहेर पडलेले आहेत, पण त्यांची कोंडी या सगळ्या गर्दीमध्ये होताना दिसते। नेमकं काय चित्र आहे, काय प्रतिक्रिया आहेत मुंबईकरांच्या? अगदी प्रज्ञा, मी सीएसटी स्टेशनच्या मुख्य द्वारावर आहे। इथं जर आपण बघितलं तर मराठा बांधव त्यांचं आंदोलन करतायत, हातात तिरंगा भगवे घेऊन या ठिकाणी आतमध्ये आलेले आहेत। 4 दिवस झालेत। आज जर आता परिस्थिती बघितली तर पोलीस त्यांना विनंती करतायत की आपण थोडंसं बाजूला व्हा। सातत्याने अनाउन्समेंट सुरू आहे। जे प्रवासी अर्थात मुंबईकर बाहेर रेल्वेने येत आहेत, लोकल्स या ठिकाणी येत आहेत, पीक कार्स आहेत। आता सुद्धा एक लोकल आली आहे। आता हे लोक जे बाहेर येणार आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडतील हे मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे अर्थात या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि त्यांना अडचणींना, महिलांना खास करून अडचण होते बाहेर जाण्यासाठी। आपण त्यांच्याशी काही जी बोलायचं इथं प्रयत्न देखील करूयात। आता ही लोकल आलेली आहे बघा सीएसटी स्थानकावर या ठिकाणी, आणि आता काय इथं परिस्थिती होते हे तुम्ही आता बघा। मुख्य द्वारासमोर मॅडम, कुठं जायचंय, की कुठं जायचंय तुम्हाला? रोज आंदोलनामुळे काय म्हणजे कशा पद्धतीने लेट होत असेल ऑफिसला? नाही लेट नाही होत। पण एवढी गर्दी आहे, रोज अशी गर्दी असते का एवढी? हा असते ना, बट एवढं लेट नाही होत। अर्थात महिलांना या ठिकाणी आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात, कारण खूप गर्दी आहे। आता हे जे प्रवासी बाहेर पडलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना आता तोंड द्यावं लागतंय हे त्यांच्याशी। आता ऑफिसला जात आहेत, एवढी गर्दी दररोज असते, कुठं जायचंय, अनेक रस्ते बंद आहेत सध्या। नाही, गर्दी तर असते, आता आंदोलनामुळे गर्दी होणारच आहे। नेहमी राहते, सीएसटीला असतेच गर्दी। बरेच रस्ते बंद आहेत, काय वाटतं काय करायला हवं सरकारने आता? रस्ते चालू करायला पाहिजे। आम्हाला पण समोर जाताना प्रॉब्लेम, मला वर्ल्ड ट्रेड सेंटरला जायचं आहे, टॅक्सी नसतात, बसेस नसतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतात, तर पायी जावं लागतं मुंबईला। बाहेर पडताना देखील खूप गर्दी, नाही गर्दी राहणार, आंदोलन आहे तर गर्दी राहणार। आता सरकारने तोडगा काढावा असं त्यांचं देखील म्हणणं आहे। काय वाटतं एकंदरीत एवढी गर्दी होते इथं? तोडगा काढायला पाहिजे, 100%। शेतकऱ्याच्या वाहनात की तोडगा काढायच पाहिजे। शेतकऱ्यांसाठी तोडगा काढावा सगळ्या, म्हणजे अर्थात इथं जर आपण बघितलं तर हे सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघतोय। त्याच्यानंतर हे सगळे मराठा बांधव आहेत जे सगळेजण या ठिकाणी सीएसटीच्या स्थानकावर दिसत आहेत। मी तुम्हाला हे
CST अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जे टर्मिनल आहे तिथले मुख्य द्वारावरचं हे चित्र दाखवतोय. अनेकांना या ठिकाणी म्हणजे जे प्रवासी आहेत, जे कामानिमित्ताने बाहेर पडलेले आहेत, त्यांना काहीसं त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय. उशिरा ऑफिसेसला पोहोचत आहेत ते. अनेक रस्ते या ठिकाणी बंद आहेत. त्यांचं देखील म्हणणं आहे की सरकारने यांच्याकडे लक्ष द्यावं, काय आहे त्याचा तोडगा काढावा. मात्र आपण बघतोय काही महिला आहेत, बरेचदा बोलत नाहीयेत ते, मात्र त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने गर्दीला सामोरं जावं लागतंय आणि बाहेर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. अनेक रस्ते बंद आहेत आणि जसं काही मुंबईकर व्यक्त होत बरोबर आहे. आहेत, आपण मुंबईकरांच्या ऑफिसला प्रतिक्रिया जातायत. पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या आंदोलनावर आणि या मागण्यांवर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे, तरच या सगळ्यातून आणि या गर्दीतून पुढे वाट काढता येऊ शकते. मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सध्या मुंबईमध्ये काय वातावरण आहे, CSMT परिसरामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय, कशा पद्धतीनं मराठा आंदोलकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत, आपण जाणून घेऊयात. निलेश बुधावलेंनी बातचीत केली आहे. कामावर जाणारी मंडळी आहात, काय अडचणींचा सामना करताय? अडचण काही येत नाही. अडचण कोणालाच अडचण नाही आहे. अडचण कोणाला आहे? जे हाय क्लासवाले आहेत त्यांना अडचण आहे. कारण हा सगळा समाज कुठून आलाय? ग्रामीण भागातून आलाय. त्यांची अडचण आहे. एकच अडचण झाली की हा ग्रामीण भागातून आलाय. ते आहेत सगळे हाय क्लासवाले, त्यांना अडचण ही मुळी झाली आहे. तुम्ही काय सांगा? कुठून आलाय तुम्ही आणि कुठं चाललाय आणि काय अडचण? मी कल्याणमध्ये आलो. आता ज्या पद्धतीनं सध्या आझाद मैदान किंवा या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आहे, काय समस्या जाणवते? नाही, खरं म्हणजे यांचं आंदोलन चिघळण्यापेक्षा काहीतरी तोडगा काढावा यांनी. असं नाही, प्रत्येकाला तुम्ही शिक्षणामध्ये तुम्हाला चांगले मार्क भेटून पण तुम्हाला जर भेटत नसेल तर ते चुकीचं आहे ना. ते मग आता कुठे गेले आता कुठे मराठी कुठे गेले नेते लोक? त्यांनी ते केलं पाहिजे. ते मराठी नेत्यांनी आता ते केलं पाहिजे ना. कुठून आलाय तुम्ही आणि सध्या जे काय आंदोलन चाललंय यावर काय प्रतिक्रिया? आंदोलन तर भयंकर चाललंय. आता जायला यायला पण त्रासच आहे, पण सरकारने काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे. सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे. हो, 4 दिवस झाला अजूनही तशी आहे. आता पटकन काहीतरी डिसिजन झाला पाहिजे. एकंदरीतच 4 दिवसानंतर देखील अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही आणि त्यामुळे हे नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात. काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठकांचं सत्र पाहायला मिळणार आहे. मुख्य